हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025-26 ची जी रिक्रुटमेंट आहे, ज्यासाठी आपण जनरल नॉलेजचा आज टॉपिक 21 क्लायमेट चेंज अँड ग्लोबल वॉर्मिंग बेसिकचे काही एमसीक्यूज कव्हर करणार आहे. ठीक आहे, जे आपल्याला एक्झामसाठी इम्पॉर्टंट राहणार आहे, कारण की जीके हा खूप मोठा सिलेबस आहे. तर त्याच्यामध्ये आपण सगळेच टॉपिक जे आहे ते कव्हर करण्याचा ट्राय करणार आहे, ज्याच्यामुळे आपला जीकेचा जो सेक्शन आहे तो पूर्ण कम्प्लीट होऊन जाणार. ठीक आहे, तसाच बघा, जीके साठी जीके जीएस ची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, वन लाइनर्स. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण कंप्लीट केलेले आहेत. वन लाइनर सोबत पूर्ण जीके जीएस अवेलेबल्स आहेत. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे आणि मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. आपण इथे क्लायमेट चेंज अँड ग्लोबल वॉर्मिंग बेसिक्सचे एमसीक्यू. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, डायरेक्टली व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, जेणेकरून तुमचा जे कन्सेप्ट आहे ते पूर्ण क्लिअर होतील. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आपण इथे एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे, विच गॅस इज अ मेजर कॉन्ट्रीब्युशन टू द ग्रीन हाऊस इफेक्ट. कोणता वायू हरितगृह प्रभावात मुख्य योगदान देतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड अँड आर्गॉन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, कार्बन डायऑक्साइड मीन्स CO2. CO2 trap heat in the atmosphere causing warming. Okay, next, second, what is the primary difference between global warming and climate change? ठीक आहे, जागतिक उष्णता आणि हवामान बदलातील मुख्य फरक काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ग्लोबल वॉर्मिंग इज शॉर्ट टर्म अँड क्लायमेट चेंज इज लॉंग टर्म. सेकंड, global warming refers to the rise on earth average temperature. Climate change include changes in temperature, precipitations and weather pattern. Third, climate change is only natural and global warming is a human made. And fourth, they means the same thing. ठीक है, तर करेक्ट आन्सर आएगा यहाँ इथे येईल. करेक्ट आन्सर येणार आहे इथे सेकंड, ग्लोबल वॉर्मिंग रेफर्स टू द राइज इन अर्थ एव्हरेज टेम्परेचर अँड क्लायमेट चेंज इन्क्लूड चेंज इन टेम्परेचर, परसेप्शन अँड वेदर पॅटर्न. ठीक आहे, म्हणजे जागतिक उष्णता आणि पृथ्वीच्या सरासरी तापमानात वाढ, हवामान बदल यातील तापन, पर्जन्य आणि समावेश आहे. नेक्स्ट, थर्ड, व्हॉट ह्युमन ऍक्टिव्हिटी इज द बिगेस्ट सोर्स ऑफ ग्रीन हाऊस गॅस इमिशन. मानवी क्रियाकल्पांपैकी कोणता हरितगृह वायू उत्सर्जनाचा सर्वात मोठा स्रोत आहे? तर बघा, ऑप्शन आहे डिफॉरेस्ट्रेशन, सेकंड बर्निंग फॉसाइल फ्यूल फॉर एनर्जी, थर्ड ऍग्रिकल्चर अँड फोर्थ ट्रान्सपोर्टेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, बर्निंग फॉसाइल फ्यूल फॉर एनर्जी, ऊर्जा निर्मितीसाठी जीवाश्म इंधन जाळणे, बिकॉज धिस ऍक्टिव्हिटी एमिट्स लार्ज अमाउंट ऑफ CO2 अँड अदर गॅसेस. नेक्स्ट, फोर्थ, व्हॉट इज द ग्रीन हाऊस इफेक्ट. हरितगृह प्रभाव म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, द कुलिंग ऑफ द अर्थ सरफेस बाय क्लाउड, सेकंड, द डिप्लेशन ऑफ द ओझोन लेयर, थर्ड, द ट्रॅपिंग ऑफ द सन हीट बाय गॅसेस इन द अर्थ एटमॉस्फियर अँड फोर्थ, रिफ्लेक्शन ऑफ सनलाइट बाय आईस. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, द ट्रॅपिंग ऑफ द सन हीट बाय गॅसेस इन द अर्थ एटमॉस्फियर. पृथ्वीच्या वातावरणातील वायूंनी सूर्याची उष्णता अडकवणे, बिकॉज इट कीप्स द अर्थ वॉर्म इनफ टू सपोर्ट लाईफ बट एक्सेस गाईफ इंटेन्सिफाईज इट. नेक्स्ट, फिफ्थ, द इंटरनॅशनल थ्रेटी एम्स टू लिमिट ग्लोबल वॉर्मिंग. जागतिक उष्णता मर्यादित करण्याचा उद्देश असलेला आंतरराष्ट्रीय करार कोणता आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, पॅरिस अग्रीमेंट, सेकंड, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, थर्ड, क्योटो प्रोटोकॉल अँड रिओ डिक्लेरेशन. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, पॅरिस अग्रीमेंट, पॅरिस करार, बिकॉज इट कमिट कंट्रीज टू रिड्यूस कार्बन इमिशन टू लिमिट वॉर्मिंग. नेक्स्ट, सिक्स, विच ऑफ दिस इज नॉट अ कॉन्सिक्वेन्स ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. खालीलपैकी कोणता जागतिक उष्णतेचा परिणाम नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, मेल्टिंग ग्लेसरीज, सेकंड, रायझिंग सी लेवल, थर्ड, फ्रिक्वेंट हरिकेन्स अँड फोर्थ, इन्क्रीज ऑक्सिजन लेवल. तो करेक्ट आन्सर आहे फोर्थ, इन्क्रीज ऑक्सिजन लेवल, ऑक्सिजन पातळी वाढणे, बिकॉज ऑक्सिजन लेवल आर नॉट अफेक्टेड बाय ग्लोबल वॉर्मिंग. नेक्स्ट, सेवन्थ, व्हॉट इज द प्रायमरी कॉज ऑफ करंट राईज इन ग्लोबल टेम्परेचर. सध्याच्या जागतिक तापमान वाढीचे मुख्य कारण काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, व्होल्कॅनिक इरप्शन,
Second, human activity increasing greenhouse gases. Third, changes in earth orbit. And fourth, natural solar cycle. The correct answer आहे second, human activities increasing greenhouse gases. मानवी क्रियाकल्पांमुळे हरितगृह वायूंची वाढ, because anthropogenic generic emissions are the major driver. Next, 8. Which gas mentioned below is not considered a greenhouse gas? खालीलपैकी कोणती वायू हरितगृह वायू मानला जात नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मिथेन, क्लोरोफ्लोरोबनस कार्बन, देन नाइट्रस ऑक्साइड अँड ऑक्सिजन. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ ऑक्सिजन. ऑक्सिजन डज नॉट ट्रॅप हीट इन द ॲटमॉस्फिअर. नेक्स्ट 9. What does the term carbon footprint means? कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द अमाउंट ऑफ कार्बन इन सॉइल. सेकंड, द टोटल ग्रीन हाऊस गॅस इमिशन कॉज डायरेक्टली अँड इनडायरेक्टली बाय अन इंडिव्हिज्युअल ऑर ऑर्गनायझेशन. थर्ड, द अमाउंट ऑफ द क्लीन एअर इन फॉरेस्ट. अँड फोर्थ, द मास ऑफ कार्बन ऑन अर्थ सरफेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, the total greenhouse gas emission caused directly and indirectly by individual or organization. एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेमुळे थेट किंवा आणि अप्रत्यक्षपणे होणारे एकूण हरितगृह वायू उत्सर्जन, बिकॉज इट मेजर ह्युमन इम्पॅक्ट ऑन क्लायमेट चेंज. तसंच बघा अकाउंटसाठी प्रोफेशनल नॉलेजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10th, विच ऑफ द फॉलोइंग नॅचरल प्रोसेस कॉन्ट्रीब्यूट टू क्लायमेट चेंज? खालीलपैकी कोणती नैसर्गिक प्रक्रिया हवामान बदलास योगदान देते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चेंजेस इन सोलार इंटेन्सिटी. सेकंड, व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी. थर्ड, ओशियन सर्क्युलेशन पॅटर्न. अँड फोर्थ, ऑल ऑफ द बोथ. आन्सर राहील ऑल ऑफ द बोथ. चेंजेस इन सोलार इंटेन्सिटी, व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी अँड ओशियन सर्क्युलेशन पॅटर्न. सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेतील बदल, ज्वालामुखीय क्रिया, महासागर प्रवाहाचे नमुने, बिकॉज नॅचरल फॅक्टर कॅन इन्फ्लुएन्स क्लायमेट अलोंगसाइड ह्युमन ड्रिव्हन चेंजेस. नेक्स्ट 11th, व्हॉट इज द रोल ऑफ डिफॉरेस्टेशन इन ग्लोबल वॉर्मिंग? जागतिक उष्णतेत वननाशाची भूमिका काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट रिड्यूस ग्रीन हाऊस गॅसेस. सेकंड, इट इन्क्रीज ऑक्सिजन प्रोडक्शन. थर्ड, इट रिलीज स्टोर्ड कार्बन डायऑक्साइड अँड इन्क्रीजिंग ग्रीन हाऊस गॅसेस. फोर्थ, इट डज नॉट इम्पॅक्ट क्लायमेट. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, इट रिलीज स्टोर्ड कार्बन डायऑक्साइड इन्क्रीजिंग ग्रीन हाऊस गॅसेस. ठीक आहे, साठवलेला CO2 सोडतो आणि हरितगृह वायू वाढवतो, बिकॉज ट्री स्टोर CO2, रिमूव्हिंग देम रिलीज इट. नेक्स्ट 12th, विच सेक्टर कॉन्ट्रीब्यूट मोस्ट टू मिथेन इमिशन? मिथेन उत्सर्जनात सर्वाधिक कोणता क्षेत्र योगदान देते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऍग्रिकल्चर स्पेशली इन लाईव्हस्टॉक. सेकंड, ट्रान्सपोर्टेशन. थर्ड, एनर्जी प्रोडक्शन. अँड फोर्थ, इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ऍग्रिकल्चर एस्पेशली लाईव्हस्टॉक, शेती विशेषतः जनावर, बिकॉज मिथेन इज रिलीज फ्रॉम एंट्रिक फर्मेंटेशन इन ruminants. नेक्स्ट 13, व्हॉट इज ग्लोबल ॲव्हरेज टेम्परेचर रेफरिंग्स टू? जागतिक सरासरी तापमान म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टेम्परेचर ऑफ द हॉटेस्ट प्लेस ऑन अर्थ. सेकंड, ॲव्हरेज टेम्परेचर ओव्हर द अर्थ सरफेस इन्क्लुडिंग लँड अँड ओशियन. थर्ड, टेम्परेचर ॲट द इक्वेटर ओनली. अँड फोर्थ, टेम्परेचर रेकॉर्डेड ॲट द पोल ओनली. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, ॲव्हरेज टेम्परेचर ओव्हर द अर्थ सरफेस इन्क्लुडिंग लँड अँड ओशियन. जमिनी आणि महासागर यांचा समावेश करून पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान, बिकॉज इट यूज टू मेजर ओव्हरऑल वॉर्मिंग ट्रेंड्स. नेक्स्ट 14, व्हॉट डज द मेल्टिंग ऑफ पोलार आईस कॅप प्रायमरी कॉज? ध्रुवीय बर्फ वितळल्यामुळे मुख्यतः काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिक्रीज इन सी लेवल. सेकंड, इन्क्रीज इन सी लेवल. थर्ड, मोर स्नोफॉल वर्ल्ड वाइड. अँड फोर्थ, इन्क्रीज वॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इन्क्रीज इन सी लेवल, समुद्र पातळी वाढणे, बिकॉज मेल्टिंग आईस ऍड्स फ्रेश वॉटर टू ओशियन कॉझिंग राईज. नेक्स्ट 15, व्हॉट इज द मेन रिझन ऑफ कोरल रीफ आर थ्रेटन बाय क्लायमेट चेंज? हवामान बदलामुळे प्रवाळ बर्फाचे मुख्य धोक्याचे कारण काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओव्हर फिशिंग.
natural predator. Third, increase ocean acidity and temperature. And fourth, lack of sunlight. The correct answer आहे इथे थर्ड, increase ocean acidity and temperature. महासागरातील आम्लता आणि तापमान वाढ because both stress coral causing bleaching and death. Next 16, what a climate feedback. हवामान अभिप्रत्यय म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रिस्पॉन्स दॅट एम्प्लिफाय और रिड्यूस क्लाइमेट चेंज इफेक्ट. सेकंड, पब्लिक ओपिनियन ऑन क्लाइमेट स्टडीज. थर्ड, इन्फॉर्मेशन स्प्रेड एट क्लाइमेट समिट. अँड फोर्थ, नन ऑफ द अबव. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, रिस्पॉन्सेस दॅट एम्प्लिफाय और रिड्यूस क्लाइमेट चेंज इफेक्ट. ठीक आहे, प्रतिक्रिया ज्या हवामान बदलाचे परिणाम वाढतात किंवा कमी करतात. बिकॉज एक्झाम्पल इज मेल्टिंग आईस, रिड्युसिंग, रिफ्लेक्टिंग अँड इन्क्रीजिंग वॉर्मिंग. Next 17, what is the Intergovernmental Panel on Climate Change? Means IPCC. Intergovernment Panel on Climate Change म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अ ग्रुप ऑफ पॉलिटिशियन वर्ल्ड वाईड. सेकंड, युनायटेड नेशन बॉडी प्रोव्हाइडिंग सायंटिफिक असेसमेंट ऑन क्लायमेट चेंज. थर्ड, एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिटीज ऑर्गनायझेशन. फोर्थ, फंडिंग एजन्सी फॉर क्लीन एनर्जी प्रोजेक्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, युनायटेड नेशन बॉडी प्रोव्हाइडिंग सायंटिफिक असेसमेंट ऑन क्लायमेट चेंज. हवामान बदलावर वैज्ञानिक मूल्यांकन करणारे संयुक्त राष्ट्राचे अंग. बिकॉज आयपीसी सिंथेसाइज रिसर्च टू गाईड पॉलिसी. नेक्स्ट 18, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ग्रीन हाऊस गॅस. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कार्बन डायऑक्साइड, मिथेन, वॉटर वेपर, helium. तो करेक्ट आंसर है फोर्थ, helium. Helium is a inert gas and does not contribute to greenhouse effect. Next 19, how do CFC contribute to global warming? CFC जागतिक उष्णतेस कसे योगदान देतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, they trap heat and destroy ozone layer. Second, they cool the earth by reflecting sunlight. Third, they have no environmental impact. And fourth, they increase oxygen level. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, they trap heat and destroy ozone layer. उष्णता अडकवतात आणि ओझोन थर नष्ट करतात. नेक्स्ट 20, what is the primary goal of Paris Agreement? पॅरिस कराराचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू इन्क्रीज ग्लोबल वॉर्मिंग टू 3 डिग्री सेल्सियस. Second, to limit global warming to below 2 degrees Celsius, preferably 1.5 degree. Third, to eliminate all fossil fuel use immediately. And fourth, to promote industrial growth. So correct answer is second, to limit global warming to below 2 degrees Celsius, preferably 1.5 degree. जागतिक उष्णता 2 डिग्री पेक्षा कमी ठेवणे शक्य असल्यास 1.5 डिग्री सेल्सिअस. बिकॉज टार्गेट टू रिड्यूस इमिशन अँड अडॅप्ट टू क्लायमेट इम्पॅक्ट. तसंच बघा सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, जीवन ऑथॉरिटी ऍक्ट, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि अकाउंट्स. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.